मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 18 मंत्री असणार असल्याचं कळतंय, तर घटक पक्षांना सुद्धा 18 मंत्रिपदं दिली जातील असं सुद्धा समजतंय। दरम्यान टीडीपी आणि जेडीयूच्या पदरामध्ये प्रत्येकी 2 मंत्रिपदं पडणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स मिळतायत? मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे। श्वेता, उद्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांच्यासोबत सगळे मंत्री काही शपथ घेणार आहेत। आणि त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर 18 मंत्री हे भाजपचे असतील, तर जे मित्र पक्ष आहेत एनडीएचे त्यांच्याकडे वाट्याला 18 मंत्रिपद आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यात प्रामुख्याने जर बघितलं श्वेता आपण, तर जे सगळ्यात मोठे पक्ष आहेत टीडीपी असेल किंवा जेडीयू असेल, या दोन्ही पक्षांच्या खासदारांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्या वाट्याला उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 2-2 मंत्रिपदाची मिळणार आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलो तर शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यासह मोठे इतर मित्र पक्ष आहेत, त्यांना एक मंत्रिपद उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळणार आहे। आगामी मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होईल त्यावेळी राहिलेल्या मंत्रिपदांची त्यांना मंत्रिपद मिळू शकतात। मात्र सध्या उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ही बेसिक मंत्रिपदाची वाटप जे आहे ते होणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।